गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज बघूया द हिंदू एडिटोरियल. 17 जुलै 17 तारीख आहे. इट इज रिलेटेड टू एक्झाम्स. तुमच्या ज्या लास्ट इयरच्या एक्झाम्स होत्या त्यांच्याशी रिलेटेड एक आर्टिकल आलेलं आहे, त्याबद्दल आपण बघू. द हिंदूमध्ये आज 2 आर्टिकल आलेले आहेत आणि दोन्ही एज्युकेशन रिलेटेड आहे. त्यातलं एक आर्टिकल जे आहे दुसरं सेकंड वालं, जे की आपल्याशी खूप जरा जवळीकतेच आहे, कारण आपल्यापैकी बरेच जण, काही आपल्या स्टुडंट पैकी काही जण लास्ट इयरला असणारे वगैरे आहेत. तो त्या हिशोबाने जे तर हे आर्टिकल आपण घेऊयात. ठीक आहे. आता याच्याशी रिलेटेड नरेंद्र मोदीजी यांचं एक स्टेटमेंट आहे. ऍक्च्युअली इट इज कॉन्ट्रोवर्शियल. ते नेमकं काय ते आता आपण बघू. आर्टिकल पूर्ण वाचल्यानंतर आपल्याला कळेल. टेस्टिंग टाइम्स, एक्झामचा वेळ ऑन युनिव्हर्सिटी एक्झाम्स. युनिव्हर्सिटी विद्यापीठाच्या ज्या काही परीक्षा आहेत त्यांच्याशी रिलेटेड एक्झामचा वेळ. ठीक आहे. वन एक्झाम डझंट डिफाईन यू आर हू यू आर. नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती काल ट्विट केलं होतं. जसं की 12th स्टँडर्डचे रिझल्ट लागले त्यानंतर एका एक्झाम मधून तुमचं भविष्य जे आहे ते काही ठरणार नाहीये. नेमका ती एक्झाम फक्त तुमची ठरवते असं नाहीये. असं जर त्यांचं म्हणणं आहे तर मग सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झाम व्हावीच ह्या गोष्टीसाठी फोर्स का करते, त्याच्याशी रिलेटेड एक स्टेटमेंट होतं. ठीक आहे. सो आता बघूयात आर्टिकल पुढे वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. सुरू करूयात आपलं मग पाठ. देर इज नो केस, अशी एकही केस नाही. एक मिनिट. देर इज नो केस फॉर कंपल्सरी फायनल इयर युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन्स ड्युरिंग द पॅन्डेमिक. असं कोणतंही विद्यापीठ नाही ज्या असं एक पण कंपल्सरी करणारं असं एक पण युनिव्हर्सिटी नाहीये, एक पण विद्यापीठ असं नाहीये की ज्यांनी पॅन्डेमिक मध्ये कोरोना व्हायरस असताना हे फायनल इयरची जी एक्झाम आहे ती कंपल्सरी केलेली असेल. ठीक आहे. सो अशी कोणतीही केस अजूनपर्यंत सापडलेली नाही. त्याच्याशी रिलेटेड हे आर्टिकल पुढे आपण बघू. The center's insistence means what? Force. एखाद्या गोष्टीबद्दल खूप जास्त फोर्स करणं, बळजबरी करणं ज्याला म्हणतो आपण, दॅट इज द इन्सिस्टन्स. इन्सिस्ट करणं, सांगणं, पण जर त्याला फोर्सफुली केलं जात आहे तर त्या अर्थाने पण त्याला म्हणू शकतो इन्सिस्ट. आणि त्याचाच आपण नाऊन वाला फॉर्म जो आहे तो म्हणून इन्सिस्टन्स कन्सिडर करू शकतो. सो सेंटरचं जे काही इन्सिस्टन्स आहे, पुन्हा पुन्हा फोर्स करणं आहे, बेस्ड ऑन न्यू युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन्स गाईडलाईन. जसं की आपण बघितलं सेंटरच्या फोर्सनुसार जे की फोर्स केलं जात आहे कशावरती, युजीसी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन जे आहे त्याच्या ज्या नवीन गाईडलाईन्स आल्यात त्यानुसार जे ते फोर्स करतायत, that final year examinations in all universities and institutions be held dash of the risk posed by COVID-19 is a needless unnecessary complication in the national pandemic response. काय येईल फर्स्ट ब्लँक मध्ये? डिस्पाइट, अनलेस, स्टील, येट, इन स्पाइट. चॅट बॉक्स मध्ये चॅट करा. शेखर म्हणतायत ई, अजून मोनिका म्हणताय ई. ठीक आहे. अजून ई. ठीक आहे. ऑलमोस्ट सगळ्यांचा आन्सर ई आहे. करेक्ट आन्सर आहे ई, इन स्पाइट. डिस्पाइट का बरं नाही घेतला? कारण डिस्पाइट सोबत कधी ऑफ येत नाही. ठीक आहे, म्हणून मग ऑफ आलेलं आहे पुढे. म्हणून इन स्पाइट ऑफ द रिस्क पोज्ड बाय, जसं की सेंटरच्या ज्या काही गाईडलाईन करण्यात आल्या आहेत युजीसी नुसार, सेंटर जे काही फोर्स करतायत सगळ्या विद्यापीठांना की फायनल इयरच्या एक्झाम संदर्भात की त्या युनिव्हर्सिटीज अँड इन्स्टिट्यूशन्स बी हेल्ड, घेतल्या पाहिजे. कंपल्सरी हेल्ड म्हणजे ऑर्गनाइज केल्या पाहिजे. इन स्पाइट ऑफ द रिस्क पोज बाय कोविड-19. कोविड-19 मुळे होणारी जी काही रिस्क आहे ती लक्षात घेता तरी सुद्धा एक्झाम्स ह्या कंडक्ट केल्या पाहिजे असं म्हणणं. अ नीडलेस, गरज नसणार, अननेसेसरी कॉम्प्लिकेशन्स, आपण ठरवून अननेसेसरी, गरज नसताना आपल्या समोरच एक नवीन प्रॉब्लेम जो आहे तो आपण उभा करून घेतोय. नॅशनल पॅन्डेमिक रिस्पॉन्स, कशामध्ये? जे आपण नॅशनली पॅन्डेमिकला रिस्पॉन्ड करतोय, कोविड-19 मुळे जी भयानक परिस्थिती झाली त्याला हाताळण्यासाठी आपण ज्या पद्धतीचे उपाय करतोय त्यामध्येच आपण त्या रिस्कचा विचार न करता आपण एक्झाम्स घेणं हे काय आहे? जरा आपणच उभा केलेला आपल्यासाठीचा एक नीडलेस अननेसेसरी प्रॉब्लेम जो आहे तो आपण याला म्हणू शकतो. ओके. नेक्स्ट. टू dash large number of students to take a pen and paper test or an online examination
or a combination of the two as suggested by the UGC is counterproductive. counterproductive म्हणजेच काय, ऍडव्हर्स इफेक्ट, प्रोडक्टिव्ह म्हणजे काहीतरी चांगलं होणार, काउंटर म्हणजेच त्याच्या विरुद्ध. सो टू डॅश लार्ज नंबर ऑफ स्टुडंट्स, बरेचसे विद्यार्थी हे टेक अ पेन अँड पेपर टेस्ट, ते पेपर पेन्सिल टेस्ट किंवा पेन अँड पेपर टेस्ट देतील म्हणजे रिटर्न एक्झामिनेशन, ऑर अन ऑनलाईन एक्झामिनेशन किंवा ऑनलाईन पेपर देतील, ऑर अ कॉम्बिनेशन ऑफ टू. आणि जसं की या दोघांचं एक तर पेपर पेन्सिल टेस्ट होईल किंवा ऑनलाईन एक्झाम होईल किंवा कॉम्बिनेशन ऑफ बोथ, या दोघांचंही कॉम्बिनेशन असेल ऍज सजेस्टेड बाय द युजीसी. युजीसी असं सांगतंय की एक तर त्यांची रिटर्न एक्झाम घ्या किंवा ऑनलाईन एक्झाम घ्या किंवा कॉम्बिनेशन ऑफ बोथ, दोघांचंही कॉम्बिनेशन करून एक्झाम घ्या. पण याच्यातून काहीही चांगला कामाचा चांगला इफेक्ट जो आहे तो होण्यापेक्षा वाईट इफेक्ट सुद्धा याचे होऊ शकतात. टू डॅश लार्ज नंबर ऑफ स्टुडंट्स, टू डॅश काय येईल सांगा? टू सीम, टू थिंक, टू एक्सपेक्ट, टू एक्सपेक्टेशन, टू ऍक्सेप्ट. टू सोबत वरचं फर्स्ट फॉर्म येतं, मग फर्स्ट फॉर्म असणारे बरेचसे ऑप्शन आहे, मग त्यापैकी कोणतं कोणतं येईल? ए म्हणणं आहे काही जणांचं, शेखर म्हणतायत ए, इथापे, मोनिका ई, एम आय फोन म्हणतायत ई. ठीक आहे, अजून? ओके, ठीक आहे. सो द करेक्ट आन्सर इज, करेक्ट आन्सर जर बघितलं तर दॅट इज एक्सपेक्ट, सी वाला ऑप्शन. एक्सपेक्ट मीन्स व्हॉट? असं इमॅजिन करणं किंवा अशी आशा ठेवणं की बरेचसे स्टुडंट हे पेन पेपर टेस्ट देतील किंवा ऑनलाईन एक्झाम देतील किंवा दोघांचं एक्झामिनेशन देतील, तर हे असं एक्सपेक्ट करणं हे काउंटर प्रोडक्टिव्ह आहे. म्हणजेच काय, जरा विरुद्ध होईल जे आपण ठरवतोय त्याच्यापेक्षा. ठीक आहे, मग थिंक पण आलं असतं, टू थिंक, मग त्याच्यासोबत टू थिंक दॅट आलं असतं. ठीक आहे, इट सीम्स म्हटलं असतं, जर सीम वापरायचं असतं तर टू सीम नाही येणार. ठीक आहे, म्हणून मग एक्सपेक्ट इज द करेक्ट आन्सर. आणि एक्सपेक्टची स्पेलिंग EXPECT. ठीक आहे, सो यानुसार एक्सपेक्ट 3 वर्ड्स असतात, एक्सपेक्ट, ऍक्सेप्ट आणि एक्सेप्ट. एक्सपेक्ट म्हणजे होप फॉर, त्याच्यानंतर ऍक्सेप्ट मीन्स ग्रॅप करणं आणि एक्सेप्ट मीन्स एक्सेप्शनल ज्याला म्हणतो आपण ते. ठीक आहे, सो या तिघांनुसार जर आपण बघितलं तर इथं प्रॉपर वर्ड जो आहे तो कोणता आहे? सी. सी इज द करेक्ट आन्सर. पुन्हा एकदा बघा, टू एक्सपेक्ट लार्ज numbers of students to take a pen and paper test or an online examination or a combination of the two as suggested by the UGC is counterproductive. जर असा विचार केला तर हे काय आहे? काउंटर प्रोडक्टिव्ह आहे, तेवढं जास्त फायदेशीर असणार नाही. त्याचे वाईट इफेक्ट जे आहे ऍडव्हर्स इफेक्ट सुद्धा होऊ शकतात. There is growing concern worldwide that the coronavirus infection is not always mild among young people, and more importantly, youth with mild symptoms might pass it on to older family members who could become seriously ill. There is growing concern. Growing means वाढणार, concern means fear, भीती. सो आजकाल जर आपण बघितलं तर ग्रोविंग कन्सर्न वर्ल्ड वाईड, जगामध्ये एक भीतीदायक वातावरण जे आहे ते अजून जास्त वाढत चाललेलं आहे. कशाशी रिलेटेड? द कोरोना व्हायरस इन्फेक्शन इज नॉट ऑलवेज माइल्ड अमंग यंग पीपल. यंग पीपल मध्ये दरवेळेस ते माइल्ड सिम्पटम दाखवतं असंच नाही, तर याची पण भीती जी आहे म्हणजे काय, जरा डेंजरस सिम्पटम सुद्धा दाखवू शकतं. अँड मोर इम्पॉर्टंटली, आणि त्याही पेक्षा जास्त, युथ विथ माइल्ड सिम्पटम्स might pass it on to older family members who could become seriously ill. आणि जर म्हटलं समजा आपण, पहिली गोष्ट तर युथ मध्ये पण सिरियस पेशंट्स जे ते भेटायला लागले, त्यासोबतच पुढे काय म्हटलंय त्यांनी की ठीक आहे जाऊ दे, ते तर ठीक आहे, समजा जरी माइल्ड यंग पीपल मध्ये जर माइल्ड म्हटलं आपण तरी पण पुढे विचार केला समजा, त्यापेक्षा जास्त महत्वाचं हे आहे की युथ विथ माइल्ड सिम्पटम्स माइट पास. असे युथ की ज्यांच्यामध्ये सिम्पटम एकदम कमी आहेत पण ते लोक घरी गेल्यानंतर तेच त्यांच्या घरामध्ये असणारे जे काही ओल्ड मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी, त्या फॅमिली मेंबरसाठी सुद्धा काय करू शकतात, ट्रान्सफर करण्याचं काम करू शकतात. मग हे लोक काय करतील तर कोरोना व्हायरस जो आहे तो पुढे त्यांच्या फॅमिलीमध्ये जे मेंबर्स आहे त्यांना ट्रान्सफर करतील आणि त्या माध्यमातून काय होईल, ते सिरियसली, जे फॅमिली मेंबर्स आहेत ते सिरियसली इल ठरतील. म्हणजे काय, खूप जास्त गंभीर रीतीने काय होईल, त्यांच्यावरती परिणाम होऊ शकतो. कळतंय? सो यानुसार जर परीक्षेसाठी त्यांना बोलवलं तर परीक्षेसाठी बोलवल्यानंतर तिथे परिणाम असा होऊ शकतो की जर समजा एखादा इन्फेक्टेड पेशंट असेल तर त्याच्या माध्यमातून युथलाच नाही तर त्याच्या फॅमिली मेंबरला सुद्धा काय होऊ शकतं, याचा परिणाम जो आहे तो पसरवला जाऊ शकतो. ठीक आहे, सो एक्सपेक्ट सी इज द करेक्ट आन्सर.
नेक्स्ट बघूया आता. The point therefore is not that the center is legally dash to order the conduct of examination by September end, because higher education is in the concurrent म्हणजेच काय simultaneous list side by side, but the likely harm that might follow. The point is, म्हणून हा विचार करणं गरजेचं आहे. Therefore is not that center is legally dash. हा काय अंदाज? आरके लायबल, आरके यांचं म्हणणं आहे लायबल म्हणजे बी ऑप्शन. ठीक आहे. अजून सी एम्पावर्ड. ठीक आहे. शेखर यांचं म्हणणं आहे सी. मोनिका यांचं म्हणणं आहे सी. ठीक आहे. 4 सेकंद. ओके चला पुढे. मग करेक्ट आन्सर आहे सी एम्पावर्ड. लिगली एम्पावर्ड टू द ऑर्डर. लिगली एम्पावर्ड. आता लिगली लायबल म्हटलं तर लिगली म्हणण्याची गरज नव्हती. लायबल म्हणजे कसं मोस्टली आपल्याला माहिती आहे की रिस्पॉन्सिबल असणं. मग ते रिस्पॉन्सिबल असणं नाहीये. पुढे वाचल्यानंतर आपल्याला कळतं की ते तयार आहेत म्हणजे समर्थ आहे. म्हणजे त्यांच्याकडे असलेली पॉवर आहे किंवा जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या व्यवस्थित आहे. द पॉइंट देअरफॉर इज नॉट दॅट द सेंटर इज लिगली एम्पावर्ड टू ऑर्डर द कंडक्ट ऑफ एक्झामिनेशन बाय सप्टेंबर एंड. जे काही गव्हर्नमेंट आहे, सेंटर जे आहे ते काय करत आहे, लिगली ते एम्पावर्ड आहे, स्वतःचे स्वतः तयार आहे की जे काय करू शकल इन सप्टेंबर एंड पर्यंत एक्झाम ज्या आहेत त्या कम्प्लीट करू शकल. थोडक्यात मराठीमध्ये सांगायचं झालं तर समर्थ ज्याला म्हणू शकतो आपण. ठीक आहे. सो एम्पावर्ड म्हणजे समर्थ असणं आणि टू बी एम्पावर्ड म्हणजे दुसऱ्याला समर्थ बनवणं. ठीक आहे. सो जर इथं आपण बघितलं की लिगली सेंटर जे आहे, सेंट्रल मिनिस्ट्री जी आहे ती काय आहे, एम्पावर्ड आहे, समर्थ आहे, सक्षम आहे की जी काय करू शकते टू ऑर्डर द कंडक्ट ऑफ एक्झामिनेशन बाय सप्टेंबर एंड. सप्टेंबर एंड पर्यंत सगळ्या एक्झाम्स कशा होतील या संदर्भात ती काय करू शकतं, सेंटर डिसिजन घेऊ शकतं, ऑर्डर देऊ शकतं. बिकॉज हायर एज्युकेशन इज इन द कॉन्करंट लिस्ट. जसं की आपण बघितलं कारण काय याचं, तर हायर एज्युकेशन जे आहे ते कॉन्करंट लिस्ट वरती आहे. बट द लाईकली हार्म दॅट माइट फॉलो. मग जसं की आपण बघितलं की सायमल्टेनियसली हे एज्युकेशन जसं आहे तसंच पुढचा एज्युकेशनचा, हायर एज्युकेशनचा विचार करता या डिसिजन घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून या सोबतच ते महत्वाचं आहे तेवढंच खरं आहे की एक्झामिनेशन घेणं गरजेचं पण आहे, पण त्यासोबतच त्याच्यासोबत येणारा जो काही हार्म आहे दॅट माइट फॉलो. हार्म म्हणजे त्रास, त्यासोबतच जो काही त्रास आपल्याला होणार आहे त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे. द पॉइंट इज देअरफॉर इज नॉट दॅट. पॉइंट एवढंच नाही आहे की स्वतः सेंटरनी फक्त समर्थ असून चालणार नाही. सप्टेंबर एंड पर्यंत तर एक्झाम घेण्यासाठी समर्थ आहेत ते ओके आहे, कारण हायर एज्युकेशन हे महत्वाचंच आहे, सायमल्टेनियस लिस्ट. पण त्या सोबत कोणती गोष्ट बघण्याची गरजेची आहे की त्यासोबत ती एक्झाम घेतल्यानंतर, ती कंडक्ट केल्यानंतर त्यासोबत जे काही हार्म येतील, जे काही त्रास होणार आहे तो सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. ओके. सो इथं करेक्ट आन्सर आहे सी. पुढे ऑल्सो इन द अनलॉक फेज. फेज म्हणजे टप्पा, पार्ट. ऑल्सो इन द अनलॉक फेज, जसं की अनलॉक सुरू झालेला आहे. स्टेट्स हॅव बीन एम्पावर्ड टू ऍड रेस्ट्रिक्शन्स टू द होम मिनिस्ट्रीज ऑर्डर्स ऑन पब्लिक ऍक्टिव्हिटी. मग जसं की आपण बघतो की स्टेट्स जसं अनलॉक फेज सुरू झालंय तसं स्टेट्स वेगवेगळ्या स्तरावरती त्यांच्या लेवलला बीन एम्पावर्ड टू ऍड रेस्ट्रिक्शन्स, स्वतः रेस्ट्रिक्शन्स ऍड करतायत टू द होम मिनिस्ट्रीज ऑर्डर. होम मिनिस्ट्री ज्या पद्धतीने ऑर्डर देईल त्या पद्धतीने स्वतः ते काय करतायत, काही रेस्ट्रिक्शन्स जे आहेत ते लावतायत ऑन पब्लिक ऍक्टिव्हिटी. जशा की पब्लिक एकत्र येणं वगैरे जे आहे ह्या ऍक्टिव्हिटीवरती स्टेट स्वतः निर्णय घेते की नेमकं काय करायचं आहे, कुणाच्या ऑर्डरनुसार, होम मिनिस्ट्रीच्या ऑर्डरनुसार. ठीक आहे. टेकिंग द लोकल सिच्युएशन डायडॅश अकाउंट. टेकिंग द लोकल सिच्युएशन डायडॅश अकाउंट इनटू ऑन टू ओव्हर विथ इन. काय येईल टेकिंग सोबत? MI ए, शेखर ए. ठीक आहे. सो द करेक्ट आन्सर इज ए. सॉरी, the correct answer is A into. Also in the unlock phase, states have been empowered to add restrictions to the home ministry's order on public activity
टेकिंग आलेलं आहे. मग टेकिंग सोबत आपण काय म्हणतो, टेकिंग इनटू मीन्स व्हॉट, त्याचा विचार करणं, त्याला विचारात घेणं. ठीक आहे. सो टेकिंग द लोकल सिच्युएशन इनटू अकाउंट. मग लोकल सिच्युएशन नुसार अनलॉक फेज मध्ये जसं लोकांनी एकत्र येण्यावरती जसे काही बंधनं असतील, त्या बंधनांबद्दल जे काही निर्णय आहे ते कोणी घेतले, स्टेट्सनी निर्णय घेतलेत. स्टेटने ठरवलंय की त्यांना काय एकत्र येण्यासाठी काय नेमके रेस्ट्रिक्शन्स असले पाहिजे. सेम त्याच पद्धतीने पब्लिकने एकत्र यावं किंवा न यावं, या सगळ्या सिच्युएशन लोकल गव्हर्नमेंट बघणार आणि त्यानुसार ते काय करणार, स्वतः विचार करणार आणि डिसिजन घेणार. मेनी लार्ज युनिव्हर्सिटीज हॅव शोन कमेंडेबल. कमेंडेबल म्हणजेच काय, अप्रिशिएबल म्हणजे जे काय स्तुती निहाय म्हणू शकतो आपण, स्तुती करण्यासारखं. ॲलेक्रिटी, ॲलेक्रिटी मीन्स तत्परता ज्याला म्हणतो आपण, किंवा इन्स्टंट इन डिवाइजिंग. डिवाइज मीन्स सोल्युशन टू द प्रॉब्लेम. सो many large universities have shown commendable alacrity in devising alternatives to evaluate students in the present circumstances, including some academically rigorous technical universities. बघा काय केलंय, बऱ्याचशा लार्ज युनिव्हर्सिटीजनी, मोठ्या मोठ्या ज्या काही विद्यापीठ आहेत त्यांनी हॅव शोन, त्यांनी असं दाखवलं की कमेंडेबल ॲलिक्रिटी, त्यांनी स्तुती करण्यासारखी तत्परता दर्शवलेली आहे आणि काही डिवाइजिंग सोल्युशन म्हणजे डिवाइजिंग काही सोल्युशन दिलेले आहेत. अल्टरनेटिव्ह टू इव्हॅल्युएट स्टुडंट्स, विद्यार्थ्यांना इव्हॅल्युएट करण्यासाठी, त्यांची मोजणी करण्यासाठी, म्हणजे त्यांची स्ट्रेंथ किती आहे किंवा त्या विद्यार्थ्यामध्ये काय गट्स आहेत किंवा काय करू शकतो याचं मूल्यमापन करण्यासाठी काय करण्यात आलेलं आहे. मोठ्या युनिव्हर्सिटीजने काही चांगल्या पद्धतीचे सोल्युशन्स जे आहेत ते अल्टरनेटिव्ह सोल्युशन्स जे एक्झामच्या ऐवजी, एक्झाम न घेता मग कशा पद्धतीने करता येतं त्यासाठी काही सोल्युशन दिलेले आहेत. का बरं, इन द प्रेझेंट कंडिशन इट इज रिलेटेड टू पॅन्डेमिक. मग कोरोना व्हायरसमुळे जी काही सिच्युएशन झालेली आहे त्या सिच्युएशन मध्ये विद्यार्थ्यांचं जे काही मूल्यमापन आहे ते करावं, यासाठी काही अल्टरनेटिव्ह सोल्युशन त्यांनी दिलेले आहेत. जसं की यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत सम अकॅडमिकली रिगरस. आतापर्यंत असं म्हणण्यात येणार आहे की जे खूप स्ट्रिक्ट आहेत, टेक्निकल युनिव्हर्सिटी ज्या आहेत ज्या खूप स्ट्रिक्ट आहेत, रिगरस म्हणजेच हार्श म्हणजे स्ट्रिक्ट, खूप जास्त डिसिप्लिन आहेत, अशा युनिव्हर्सिटीजनी सुद्धा काय केलं, एक वेगळं ऑप्शन जे आहे ते त्याला निर्माण करून दिलेलं आहे. जसं की वेगळं ऑप्शन काय असू शकतं, त्यांचं मूल्यमापन करण्यासाठी काही ज्या काही गोष्टी आहेत, मीन्स आतापर्यंतचा रेकॉर्ड असेल त्यानुसार म्हणा, की असं काही सोल्युशन दिलंय. ते नेमकं काय आहे ते पुढे आता आपण बघूया. ओके, इतकं क्लिअर. नेक्स्ट बघा, they have done dash with a final examination and chosen a formula that uses best performance of students. बघा, they have done dash with a final examination. They have done from, through, grown, under आणि away. सांगा. ई शेखर, मोनिका ई, अजून कुणी सांगा पटपट. मरता मरता वाटायला नको, राहिलं तेवढं सांगायचं. ठीक आहे, ई, ठीक आहे, ईच म्हणतायत सगळेजण. ओके, करेक्ट आहे. मग काय म्हणणं आहे, डन अवे. डन अवे याचा अर्थ काय असतो, गेट रीड ऑफ, त्यातून सुटका मिळवणं. सो दे हॅव डन अवे, गेट रीड ऑफ विथ अ फायनल एक्झामिनेशन. त्यांनी काय केलं तर स्वतःला याच्यातून बाजूला काढून घेतलं. कशातून, फायनल एक्झामिनेशन मधनं. अँड चोजन अ फॉर्म्युला दॅट युजेस बेस्ट पास्ट परफॉर्मन्स ऑफ स्टुडंट्स. काय केलं की बेस्ट पास्ट परफॉर्मन्स ऑफ द स्टुडंट्स, स्टुडंटचे जे काही मागचे परफॉर्मन्स होते त्यातले जे बेस्ट असतील ते त्यांनी याच्यासाठी निवडले. म्हणजे काय केलं, जे पण आपण एक्झाम घेऊन जे ठरवणार होतं, त्यांचं इव्हॅल्युएशन करणार होतं स्टुडंट्सचं, त्याऐवजी त्यांनी काय ठरवलं की ते एक फॉर्म्युला बनवला ज्या माध्यमातून जे मागच्या वर्षामध्ये किंवा मागच्या सेमेस्टर पर्यंत ज्यांचा चांगला परफॉर्मन्स जो असेल त्यानुसार त्यांना काय केलं जाईल, कन्सिडर केलं जाईल. ठीक आहे. गिवन द इनकॅल्क्युलेबल रिस्क इन्व्हॉल्व. कॅल्क्युलेबल आणि इनकॅल्क्युलेबल रिस्क काय असतात बघा. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क म्हणजे कोणती, की जी विचारात घेऊन मग आपण कन्सिडर केलेली आहे, जिच्याबद्दल आपल्याला माहिती आहे. इनकॅल्क्युलेबल म्हणजे जी आपल्याला माहितीच नाही किंवा दिसत पण नाही आणि समजत पण नाही. मग आता याच्यामध्ये काय नेमकं होणार आहे, पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये पुढे काय असणार आहे हे आपल्याला माहित नाही.
दॅट इज सगळं अनसर्टन आहे. म्हणून गिव्हन द कॅल्क्युलेबल रिस्क इन्व्हॉल्व स्टेट्स सच ॲज पंजाब, महाराष्ट्र, ओडिशा, वेस्ट बेंगॉल अँड लेटर दिल्ली डिसाइडेड अगेन्स्ट होल्डिंग फायनल इयर एक्झामिनेशन. मग जसं की भविष्यामध्ये येणारी जी काही रिस्क आहे त्या रिस्कला विचारात घेतात काही राज्यांनी असं ठरवलंय, जसं की पंजाब, महाराष्ट्र, ओडिशा, वेस्ट बेंगाल आणि दिल्ली यासारख्या राज्यांनी असं ठरवलंय की फायनल इयरच्या एक्झाम घ्यायच्या नाही अगेन्स्ट होल्डिंग. होल्डिंग म्हणजे कंडक्टिंग, इथे त्याचा अर्थ कंडक्टिंग आहे. ठीक आहे, होल्ड म्हणजे तसं धरून ठेवणं असतं, पण इथं कंडक्टिंग एक्झाम. ठीक आहे, सो जसं की म्हटलं, समजा राज्याने काही निर्णय घेतलेले आहेत, कोणते कोणते राज्य, पंजाब, महाराष्ट्र, ओडिशा, वेस्ट बेंगॉल आणि दिल्ली, की हे एक्झाम घेणार नाहीत. ओके, सो इथे एक फ्रेज आलेली होती, फ्रेजल वर्ब होतं डन अवे, गेट रीड ऑफ. ठीक आहे, नेक्स्ट. ॲज द कंट्री विथ द थर्ड हायेस्ट नंबर ऑफ केसेस इन द वर्ल्ड, जगामध्ये जर आपण बघितलं तर तिसरा नंबर भारताचा लागतोय. कशामध्ये? थर्ड हायेस्ट नंबर ऑफ केसेस, ज्या काही कोरोना व्हायरसचे जे काही पेशंट्स आहे त्यांच्या केसेसचा जर नंबर बघितला तर भारताचा नंबर किती आहे? तिसरा इन द वर्ल्ड. मोर दॅन 1 मिलियन ॲज ऑफ जुलै 16. 16 जुलैचा जर आपण विचार केला तर जवळपास 1 मिलियन पेक्षा जास्त पेशंट्स जे आहेत ते जवळपास याच्यामध्ये झालेले आहेत. आणि जुलै 16 म्हणजे कालची सिच्युएशन. द सिच्युएशन ऑन COVID-19 इन इंडिया इज डॅश इज स्टेबल, नॉर्मल, सेडेंटरी. सेडेंटरी म्हणजेच काय? लेझी म्हटलं होतं, वरिंग आणि डेंजरस. बघूयात ऑप्शन काय काय आले. डी ऑप्शन आहे सगळ्यांचे. ठीक आहे, 2 डी, योगिता डी, शेखर डी, मोनिका डी. ठीक आहे, ओके, सो डी इज द करेक्ट आन्सर, इज वरिंग. बर, इज अ डेंजरस का बरं नाही चालणार? इज डेंजरस, डेंजरसच आहे ना सिच्युएशन. पण बघा पुढे, एनी मूव टू रॅम थ्रू अ फायनल एक्झामिनेशन स्कीम कुड एंडेंजर लाईव्ह. लाईव्ह जर असता तर आपण मग डेंजरचा वापर केला असता, पण इथे जे सिच्युएशन बद्दल बोललं जात आहे म्हणून मग ती सिच्युएशन कशी आहे? काळजी करण्यासारखी आहे. गॉट इट? म्हणून मग करेक्ट आन्सर असेल वरिंग. क्लिअर सगळ्यांना? हा, ING फॉर्म आलाय, दॅट इज ऑल्सो करेक्ट. इंडिया इज वरिंग. ओके, पण तो इथे जो ING वाला फॉर्म आहे तो इट इज नॉट वर्ब फॉर्म, इट इज ऍडजेक्टिव्ह फॉर्म, म्हणून तिथं वरिंग आलंय. मान्य ते ING इज आलंय, मग त्याच्यानंतर ING वाला फॉर्म येतो, पण तो वर्ब असेल तर. पण इथं तो ऍडजेक्टिव्ह म्हणून आलाय, म्हणून डेंजरस पण चाललं असतं. ऍडजेक्टिव्ह वाला जो आहे तो वरिंग वाला पण चालतो, पण सिच्युएशन असल्यामुळे सिच्युएशन डेंजर नाहीये, तर सिच्युएशन वरिसम आहे किंवा वरिंग आहे. ठीक आहे, एनी मूव टू रॅम, रॅम थ्रू. रॅम थ्रू म्हणजेच काय असतं? पुश थ्रू. रॅमचा अर्थ इथे आहे पुश करणं. सो एनी मूव टू रॅम थ्रू, रॅम थ्रू म्हणजेच एखाद्या गोष्टीमध्ये पुश करणं. अ फायनल एक्झामिनेशन स्कीम कोल्ड एंडेंजर लाईव्ह. जर आपण एनी मूव टू रॅम, मग जर आपण याच्यामध्ये पुश केलं किंवा हे फोर्सफुली घ्यायलाच सांगितल्या, तर त्या माध्यमातून फायनल इयरच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या जर घ्यायला सांगितल्या तर त्यामुळं इट कुड एंडेंजर लाईव्ह, यातून बऱ्याचशा लाईफला धोका आहे, बऱ्याच जणांच्या लाईफला धोका आहे. कळतंय? म्हणजे काय, चुकून हुकून जर एखादा पेशंट आलाच त्या स्टुडंट्स मध्ये, तर तो काय करू शकतो? बाकीच्या पेशंटला पण घेऊन जाऊ शकतो आणि सोबत सोबत त्याचे फॅमिली मेंबर्स जे आहेत तिकडे सुद्धा त्याला पसरवू शकतो. ओके, बघूयात नेक्स्ट. द सेंटर मस्ट टेक इट्स ओन ऍडवाइस. सेंटरनी स्वतः जे ऍडवाइस आहे ते घ्यायला पाहिजे. ऑफ डॅश पब्लिक मुवमेंट अँड गॅदरिंग्स ड्युरिंग द पॅन्डेमिक. सिरियसली, सेंटरने स्वतःला जे काही ऍडवाइस दिलेलं आहे, ऑफ डॅश पब्लिक मुवमेंट, लोकांची जी काही मुवमेंट आहे ती, आणि गॅदरिंग, एकत्र येण्याबद्दल पॅन्डेमिक मध्ये जे काही गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे ते सिरियसली घेतलं पाहिजे. अँड लिव्ह इट टू द स्टेट्स टू डिटरमाइन द बेस्ट कोर्स. आणि स्टेट वरती सगळी जबाबदारी सोडून दिली पाहिजे की डिसिजन जी आहे, जी काय असेल ते तुम्ही डिसिजन घ्या. ठीक आहे, सो ऍडवाइस ऑफ पब्लिक डॅश पब्लिक काय येईल सांगा? ठीक आहे, शेखर म्हणतायत बी, इतापे मोनिका बी, RK म्हणतायत रेस्ट्रिक्टिंग बी. ओके, करेक्ट आन्सर आहे, करेक्ट आहे.
Restricting is the correct answer. So the correct answer is B, बायको. The center must take its own advice. सेंटरने स्वतःचं ओन ऍडवाइस जे आहे ते फॉलो केलं पाहिजे, त्याला सिरियसली घेतलं पाहिजे. कोणतं? ऑफ रेस्ट्रिक्टिंग पब्लिक मुवमेंट, लोकांनी एकत्र येणं किंवा जास्तीत जास्त बाहेर फिरणं, ह्या गोष्टीवरती काय केलं पाहिजे, पॅन्डेमिक वरती फिरू नये यासाठी जे सेंटरने सांगितलं होतं पहिले, त्याला स्वतःच सिरियसली ते पहिले घेतलं पाहिजे. अँड लिव्ह इट टू द स्टेट्स, आणि त्याला नंतर काय करून द्या, स्टेट वरती डिसाईड करून द्या, सोडून द्या. स्टेट डिसाईड करेल की ना नेमकं काय करायचंय, नेमका हा कोर्स म्हणजे जी काही एक्झाम आहे ती घ्यायची आहे किंवा नाही घ्यायची, ह्याच्यावर चांगला विचार जे स्टेट तिथल्या परिस्थितीनुसार घेऊ शकतं. ओके, सो याबद्दल स्टेट वरती ते सोडून दिलं पाहिजे. ओके, सो करेक्ट आन्सर इज रेस्ट्रिक्टिंग. इन इट्स डिफेन्स, पण सेंटर काय म्हणते त्याच्या विरुद्ध, इन इट्स डिफेन्स, स्वतःचा बचाव करण्यासाठी, डिफेन्स मीन्स बचाव, द डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन हॅज गॅदर्ड डेटा टू शो दॅट 454 out of 640 universities had a DIDAS conducted examinations or planned to do so, and the rest should fall in line because of the legal position. बघा, इन इट्स डिफेन्स, स्वतःच्या डिफेन्स मध्ये डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन, हायर एज्युकेशनचं डिपार्टमेंट असं म्हणतं की त्यांनी जो डेटा दाखवलाय त्यानुसार ते असं म्हणतं की 640 युनिव्हर्सिटीज पैकी 454 विद्यापीठ असे आहेत की त्यांनी डायडॅश कंडक्टेड एक्झामिनेशन ऑर, कोण आलेलं इथं, ऑरचा जोडीदार कोण असतो, ऑब्विसली आयदर एम आय फोन बी म्हणताय, डी डिसाइडेड रॉंग, एम आय फोन आर के रॉंग, माय फोन शेखर डी, आयदर करेक्ट आहे. ठीक आहे, सो डी इज द करेक्ट आन्सर, आयदर. पुढे बघा, पुढे वाचल्यावर कळतं आपल्याला, हॅड डिसाइडेड कंडक्टेड, डिसाइडेड पण आणि कंडक्टेड पण दोन्ही वर्ब नाही येणार एकत्र, म्हणून हॅड सोबत कंडक्टेड हे बरोबर आहे, वर्ब वाला फॉर्म आहे, पण त्याच्या आधी आयदर कंडक्टेड ऑर प्लॅन, ऑर सोबत वरचा थर्ड फॉर्म आलेला आहे, म्हणजेच आयदर सोबत पण तोच आला पाहिजे, म्हणून तिथं आयदर हा शब्द करेक्ट असेल. सो हॅड आयदर कंडक्टेड एक्झामिनेशन्स ऑर प्लॅन टू डू सो. ठीक आहे, एकतर काय केलंय, 640 विद्यापीठांपैकी 454 विद्यापीठ असे आहेत की त्यांनी सांगितलंय की त्यांनी ऑलरेडी एक तर एक्झाम घेतलेल्या आहेत किंवा त्यांनी प्लॅन केलेलं आहे की या एक्झाम कशा घ्यायच्या आहे. अँड द रेस्ट शुड फॉल इन लाईन, हा ही सुद्धा एक फ्रेजल वर्ब आहे, हे पण विचारलं गेलेलं आहे. फॉल इन लाईन म्हणजे फॉलो करणं, ऍक्सेप्ट करणं, जे सांगितलं ते ऍक्सेप्ट करणं, तशा पद्धतीने वागणं. ठीक आहे, सो कंडक्टेड एक्झामिनेशन्स ऑर प्लॅन टू डू सो, अँड द रेस्ट शुड, उरलेले जे पण विद्यापीठ आहेत त्यांनी सुद्धा असंच फॉलो केलं पाहिजे बिकॉज ऑफ द लिगल पोझिशन. मग लिगली जर बघितलं आपण तर 640 पैकी जास्त वाटा जो आहे, जास्त जण जे आहेत, जास्त विद्यापीठ जे आहेत त्यांनी काय केलं, एक तर एक्झाम कंडक्ट केल्या किंवा त्यांनी प्लॅन केलंय, असं हायर एज्युकेशनचं जे डिपार्टमेंट आहे ते क्लेम करतंय, ते सांगतंय, आणि म्हणून एक्झाम्स ज्या आहेत त्या काय केल्या पाहिजे, घेतल्या पाहिजे, या मताने, या पद्धतीने डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन जे आहे ते सांगतंय. ओके, इथे आन्सर असेल डी, आयदर. ओके, सच अ हार्डलाईन मीन्स स्ट्रिक्ट, सच अ हार्डलाईन अप्रोच डज नॉट कोहेर मीन्स स्टिक करणं, सोबत असणं, स्टिक विथ द इम्पेरेटिव्ह मीन्स इम्पॉर्टंट, ऑफ कॉन्सेन्सस अग्रीमेंट, पॅन्डेमिक रिस्पॉन्स. बघा, सच अ हार्डलाईन अप्रोच, जसं असा स्ट्रिक्ट अप्रोच ठेवून चालणार नाही, डज नॉट कोहेर हा इथे ठेवून चालणार नाही जो आपण म्हणतोय, तसं विथ द इम्पॉर्टंट इम्पेरेटिव्ह ऑफ अ कॉन्सेन्सेट पॅन्डेमिक रिस्पॉन्स, जसं की आपण ऍग्री केलेलं आहे पॅन्डेमिक मध्ये कशा पद्धतीने रिस्पॉन्स करायचं, याची जी पॉलिसी बनवली आहे सेंटरनी, काय बनवली आहे की लोकांनी एकत्र नाही यायला पाहिजे किंवा पब्लिक मुवमेंट जी आहे ती कशी असली पाहिजे, याच्याशी रिलेटेड काही आपण अग्रीमेंट बनवलेले आहेत, कॉन्सेन्सेस ठरवून घेतलेले आहेत. मग तेच ठरलेलं असताना त्याच्यामध्ये ते असताना असं युनिव्हर्सिटीने किंवा डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन जे आहे समजा, तर यांनी असा स्ट्रिक्ट अप्रोच ठेवणं हे काय आहे, तेवढं करेक्ट नाहीये, तेवढं कोहेर नाहीये, ते चुकीचं आहे, ते तेवढं बरोबर नाहीये. ठीक आहे, इट इज रिलेव्हंट टू पॉइंट आउट दॅट in the most affected nation, the US, major universities are dash health and safety first and academic enterprise next. बघा, तसंच आपण रिलेव्हंट, चारशी निगडीत, इट इज रिलेव्हंट टू पॉइंट आउट दॅट, मग यासाठी, या संदर्भात, अशा सिच्युएशन मध्ये नेमकं कोणी कोणी काय काय केलंय त्याबद्दल सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. मोस्ट अफेक्टेड नेशन जसं की युएस जसं आहे, त्यातल्या मेजर युनिव्हर्सिटीज, बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजनी
आर डॅश हेल्थ, आर डॅश हेल्थ, आर आलेले. आन्सर काय येईल सांगा. शेखर म्हणताय डी, इतापे डी, नंतर एक बी, शेखर सी, थिंकिंग योगिता बी, डिमांडिंग डी, स्टेटिंग. व्हेरी गुड, चुकलेले आहे. द करेक्ट आन्सर इज ए, प्लेसिंग. बघा आर आलेलं आहे, आर आलेलं आहे, आरच्या नंतर कीप आलं पाहिजे होतं. कीपिंग हेल्थ अँड सेफ्टी फर्स्ट. मग कीप करतात किंवा प्लेस करतात. थिंकिंग म्हटलं म्हणजे काय, फक्त त्यांनी विचार केला, विचार नाही केलेला आहे. कीप पहिले ठेवणं, प्रायोरिटी देणं. कीपिंग किंवा प्लेसिंग याचा अर्थ असतो कीपिंग फर्स्ट किंवा प्लेसिंग फर्स्ट. इट मीन्स इट गिव्स प्रेफरन्स. मग म्हणून मेजर युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या काय करतायत, हेल्थ आणि सेफ्टी याला प्राधान्य देत आहेत, प्रेफरन्स देत आहेत आणि त्याच्यानंतर अकॅडमिक एंटरप्राइजेस बद्दल विचार करतायत. ओके, नेक्स्ट लास्ट. Any decision to reopen institutions and conduct examinations dash careful assessment of local conditions and is best left to the states. मग या संदर्भात रिओपन करण्याच्या संदर्भात जे काही कॉलेजेस आहेत किंवा एक्झाम कंडक्ट करण्यासाठी जे काही रिओपन करणे ह्याबद्दल विचार करत असताना एक्झामिनेशन्स डॅश केअरफुल असेसमेंट ऑफ लोकल कंडिशन्स अँड इज बेस्ट लेफ्ट टू द स्टेट्स. यासाठी मग काळजीपूर्वक असेसमेंट तयारी केली पाहिजे, लोकल कंडिशनचा विचार घेतला पाहिजे आणि मग त्यानुसार जे स्टेट वरती सोडून दिलं पाहिजे, स्टेट ठरवल ते फायनल असलं पाहिजे. सो काय येईल आन्सर. ई म्हणताय, रिक्वायर्स म्हणताय आर के, त्याच्यानंतर काही जणांचं म्हणणं आहे ए, शेखर नीड. ठीक आहे, ए, एम आय फोन ई. ठीक आहे, सो द करेक्ट आन्सर इज ई, रिक्वायर्स. का बरं ई. बघा सगळ्यात महत्वाचं, एनी डिसिजन टू रिओपन इन्स्टिट्यूशन्स अँड कंडक्ट एक्झामिनेशन्स. आपला सब्जेक्ट जो आहे दॅट इज द एनी डिसिजन. एनी डिसिजन म्हणजे एकुलती एक डिसिजन आहे, म्हणून मग सिंग्युलर वाला फॉर्म पाहिजे. मग व्हर्बला यस किंवा ई एस लागल. व्हर्बला यस किंवा ई एस लागलेला एकुलता एक ऑप्शन दॅट इज ई, रिक्वायर्स. म्हणून एनी डिसिजन टू रिओपन इन्स्टिट्यूशन्स अँड कंडक्ट एक्झामिनेशन्स रिक्वायर्स केअरफुल असेसमेंट. केअरफुली काळजीपूर्वक असेसमेंट करण्याची गरज आहे ऑफ लोकल कंडिशन्स अँड इज बेस्ट लेफ्ट टू द स्टेट्स. आणि ते सगळ्यात चांगलं असं आहे की त्यामध्ये राज्य सरकार जे आहे त्यांच्याकडे सोडून देणं, त्यांच्यावर सोपवणं हे सगळ्यात चांगला पर्याय आहे. ओके, सगळ्यांना क्लिअर. इज देअर एनी डाऊट, इज देअर एनी गडबड. उर्वरित पुढील भागात. गुड डे टू ऑल ऑफ यू.